बंधुत्वाची तार आहे याचे ऑगस्टच्या किशोर अंकातील एक कविता वाचलेली आहे। त्या कवितेचे नाव आहे भाऊराया आणि त्या कवितेचे कवी आहेत योगेश देवकर आणि त्या कवितेमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम दाखवून दिलेले आहे आणि ती कविता मला खूप आवडली आणि त्या कवितेतील शेवटचे कडवे खूप छान आहे। माये बापासारखी राहो माझ्यावरी छाया, माये बापासारखी राहो माझ्यावरी छाया, प्रेमाची चोवाणी मला दे रे भाऊराया, मला दे रे भाऊराया। कोणती कथा आवडते? राखी पौर्णिमा आणि कविता मला तुला कोणती आवडते? मला मी किशोर अंकातील एक कथा वाचली। त्या कथेचे नाव आहे झोपणारी झाडे। ती कथा मला खूप आवडली। त्या कथेत एक मुलगी होती। त्या मुलीचे नाव पिहू होते। पिहूला झाडांचे खूप आकर्षण होते। ती कथा खूप छान आहे। मला ती कथा वाचून खूप मजा वाटली। पुस्तक वाचलेले आहे ती मला खूप पुस्तक आवडले आहे। एके दिवशी एक बाहुली म्हणजे एक मुलगी असते आणि एक टक टक तिच्या दरवाजाला करत कोण करत आहे। मग ती मुलगी बघते तर पोपट दादा आहे। तर पोपट दादा म्हणतो मला घरात घेशील का? मेनू म्हणते हां मी घेते घरात। परत दुसऱ्या दिवशी ईगल मामा टक टक करतो। परत झाले आहे। हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये एक मुलगी अंतराळवीर होते, क्रिकेटपटू होते आणि शास्त्रज्ञ होते आणि ती खूप मजा करते आणि ती म्हणते की आता दुसऱ्या दिवशी काय बनायचे आहे ते उद्या बघूया। अगं प्रणिता, तो किशोर मासिक वाचतेस का? हो, तू? हां वाचते की। त्यामधील तुला काय काय आवडते? अगं एक मी कथा वाचली, एकाची शिक्षा दुसऱ्याला नको, त्यात खूप प्राणी होते। तू कथा वाचते का कविता वाचतेस? मी कविता वाचते। हो, त्या कवितेत काय आहे? त्या कवितेत एक विज्ञान गीत आहे। होय। हां, तू कुठली कविता वाचलीस ग आतापर्यंत? मी कथाच वाचते, मला कथा खूप आवडतात। हो, आणि कुठली दुसरी पुस्तकं वाचतेस का? हां वाचते की। नावे सांग बरं त्यांची। भात, पुन्हा अम्माचं टुलकीत, किशोर खूप वाचते मी। इयत्ता 5वीचे विद्यार्थी बालसाहित्याचं वाचन करतात। आमच्या बाल वाचनालयामध्ये वर्ग वाचनालयामध्ये वेगवेगळी गोष्टीची पुस्तके आहेत। त्याचबरोबर किशोर मासिक ही दर महिन्याला येतं। विद्यार्थ्यांना किशोर मासिक खूप आवडतं। विद्यार्थी किशोर मासिकाचं वाचन करतात, गटागटामध्ये चर्चा करतात। त्या मासिकामधील कथा, कविता आणि कथाही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। त्यामुळं विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला त्या भावतात, त्यांना खूप आवडतात। विद्यार्थी वर्गाच्या बाहेर गटागटामध्ये त्यावर चर्चा करतात। कथेतील जे वेगवेगळे पात्र आहेत, कथेची वेगळी थीम आहे ते पण गटामध्ये चर्चा करतात। कवितेचं गायन करतात, परिपाठामध्ये त्या कविता वाचून दाखवतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना किशोर मासिकातील बालसाहित्य आवडत आहे। त्यामुळे इयत्ता 5वीची जी अध्ययन निष्पत्ती आहे भाषा विषयाची, ती अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्याची विकसित होत आहे।